सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। चेंबूरच्या जिजामाता नगरमधील मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा भीषण स्फोट झालेला आहे। एका जणाचा यामध्ये मृत्यू झालाय, 2 जण जखमी आहेत। अचानक ब्लास्ट झाला त्यामुळे आसपासच्या इमारतीच्या काचाही फुटलेल्या आहेत। केमिकलचा हा टँकर होता ज्याचा या ठिकाणी स्फोट झालेला आहे। तर आपण पाहू शकतोय मुंबईमध्ये चेंबूरमध्ये ही घटना घडलेली आहे। मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झालेला आहे आणि इतर जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र अचानक ब्लास्ट झाला त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण असल्याचं बघायला मिळालेलं आहे। इतर वाहनांच्या काचाही या ठिकाणी फुटलेल्या आहेत। इतरही उभी असलेली वाहनं त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर दुसरीकडे केमिकल टँकरचा हा मोठा स्फोट झाला। यामध्ये आपण पाहू शकतो या टँकरची अवस्था नेमकी काय झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय केमिकल टँकरचा हा स्फोट झालेला आहे, त्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि सध्याची परिस्थिती काय आहे, सविस्तर? नक्कीच आपण पाहतोय की केमिकल टँकरचा या ठिकाणी ब्लास्ट झालेला आहे आणि इथेनॉल वाहून नेणारा टँकर होता। मात्र त्यात इथेनॉल नव्हतं, पण रासायनिक अभिक्रिया होऊन वेल्डिंगच्या वेळी ज्यावेळी हा टँकर गेला होता, वेल्डिंगच्या वेळी रासायनिक अभिक्रिया झाली आणि याचा ब्लास्ट झाला। यामध्ये एक जो ड्रायव्हर आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे। घरांच्या देखील काचा फुटलेल्या आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, पंचनामा सुरू आहे, चौकशी सुरू आहे। नेमकी घटना का घडली यामागचा तपास देखील घेतला जातो। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर चेंबूरच्या मैसूर कॉलनीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे।